जोगुळबावीवरती लिंब नेसून आम्ही चाललो सौंदती यल्लमाच्या दर्शनाला. नमस्कार, मी दिव्यानी. जाताना आमचा बब्या बघा रात्रभर झोप काढून सकाळी जोगुळबावीवरती लिंब नेसून अगदी फ्रेश झाला होता आणि अशी काही नाटके करत होता. तिथे पोहोचल्यावर आम्ही सोबत नेलेल्या शेंगदाण्याच्या पोळ्या खाऊन घेतल्या. थोड्या वेळाने रूमही घेतली. देवाच्या दारात श्रीमंत आणि गरीब हे एकच असतात, त्यामुळे येथे आलेला प्रत्येक व्यक्ती रूम कशी आहे हे बघत नाही, तर हे बघतो आपल्याला एक दिवस का होईना येथे राहण्याचं भाग्य मिळते. बघा, घरी आहो मला थोडीफार मदत तर करतातच. येथे आल्या आल्याही बॅगा ठेवून लगेचच झाडून घेत होते. ह्या ह्या पोरांचं कोठेही असं काही चालू असतं बरं का. ह्या सगळ्यांना एकच कलरचा ड्रेस घेतला होता, एकसारखाच होता, त्यामुळे कोण कोण आहे हे ओळखूनच येत नव्हतं बरं का. भांडत तर नाहीत, पण खूप खेळतात. आम्ही आत्यांना बरं नसल्यामुळे त्यांना घरी सोडूनच दर्शनाला चाललो होतो. आम्ही तर पुढे आलोय, पण आहो भाऊजी आई काय दिसतच नव्हत्या. मग त्यांची वाट बघत थोडंसं थांबलो. बघा, हे सगळे आले. आता आम्ही निघालो दर्शनाला. बघा, मंदिरात एवढी गर्दी आहे, तर आम्हीही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो आणि उभं राहून आमचं असं काही चालूच असतं. हृदय कुठे हृदय कुठे हृदय कुठे इथे. गेस करा किती तास. त्यात कोण जिंकते त्याला कोण काय देणार आहे तुम्ही ठरवा. 2 तासात होते कंप्लीट. 2 तासात आई आई किती आई आई किती तासात किती तासात परत येते आपण. 2.5 तास. बघू कोण आई किती तास म्हणतात तू आई. रांगा अगदी जवळजवळच असल्यामुळे खूप गरम होत होतं, त्यामुळे आम्हीही घेतली पेप्सी. छान अशी पेप्सी खाऊन घेतली. तर आता आम्ही चाललोय आत दर्शनासाठी. तर फायनली 18 लाईन पार करून आम्ही मंदिराच्या आतील बाजूस आलो, तेव्हा अगदी छान वाटलं. जाऊ पुढं. हा हे बघा आईचं मंदिर. भंडाऱ्याने किती छान सजले. येथे कित्येक भाविक अडचण, आनंद, दुःख सगळं घेऊन येतात. कित्येक जण पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी येतात. येथे आईला घातलेली हाक कधीच वाया जात नाही बरं का. आणि याच विश्वासाने हे ठिकाण कायम गर्दीने भाविकांनी भरलेलंच असतं. दर्शन घेऊन बाहेर आलो. आतमध्ये कॅमेरा बंदी असल्यामुळे जास्त काही शूट घेणं शक्य झालं नाही. दर्शन घेऊन मनाला शांतता झाली होती. ती शांतता अनुभवण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात थोडा वेळ बसलो. इतका दंगा असूनही मनाला आत्मिक समाधान होतं. हा बब्या बघा, पूर्ण दर्शन घेईपर्यंत त्याने बाबाचा खांदा अजिबात सोडला नव्हता. दर्शन घेऊन आम्ही निघालो रूमवर जाण्यासाठी. तर इकडेही दर्शनासाठी पे करून दर्शन घेण्यासाठी ही लाईन भरपूर लागली होती बरं का. रूमवर पोचल्याच ही बघा चिल्लर पार्टी. आहो सगळे झाले झोपायला तयार. आम्हाला मात्र स्वयंपाक करायचा होता. घरी घेऊन आलेल्या वस्तूंचा आम्हाला नैवेद्य करायचा होता, कारण आम्हाला भरायच्या होत्या परड्या. त्यासाठीच आम्ही घेतला स्वयंपाक करायला. झाला का स्वयंपाक? काय बोला की. काय सुचना. विक्रम आपण चुलीवर करूया. होते की चुलीवर. असं चुलीवरली एकदम मस्त चव असते. चरचरीत रस्सा होणार आहे. मग आईंना चुलीवरचा स्वयंपाक अगदी छान जमतो बरं का. त्यामुळे मी, ताई, आई सगळे आम्ही आईंना मदत करत होतो आणि आई एकट्याच चुलीवरचं सगळं आवरून घेत होत्या. तर भात, कडबू, भाजी, आमटी, पापड असं सगळं काही तयार झालं. मग काय घेतलं सगळ्यांना उठवायला.
कारण संध्याकाळी आम्हाला परसगडावरती जायचं होतं आणि परड्याही भरायच्या होत्या. सगळ्यांना उठवता उठवता आईंना तर नाकीनऊ आल्या होत्या, कारण कोण उठायचं नावच घेत नव्हतं. फायनली आम्ही संध्याकाळी छान अशा परड्या भरल्या आणि निघालो परसगडला जाण्यासाठी. तर परसगडच्याही खूप साऱ्या मजा, खूप साऱ्या आठवणी आहेत ज्या की मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. तर आपले असेच ब्लॉग येत राहतील. ब्लॉग सगळे कंटिन्यू करा.